आता आम्ही चाललोय सोनमर्गला. ॲक्च्युअल जर्नी आमची आजपासून स्टार्ट होते. तर आज आपण जाणार आहे सोनमर्गला आणि सोनमर्गला आज स्नोफॉल होणार आहे. आमचा ड्रायव्हर आम्हाला बोलला की आज तिथे स्नोफॉल होणार आहे. तर आज खूप थंडी असणार आहे. तर आज मी असे हे कपडे घातलेत गाईस. थोडा जाडा वाटतोय कारण का ऑलरेडी आतमध्ये 3 लेयर्स घातलेत. कारण का तिथे थंडी जास्त असणार म्हणून मला 3 लेअर घालावे लागले आणि एक जॅकेट पण आहे. तर आजची जर्नी आपण स्टार्ट करतोय सोनमर्ग. चला. तू बसते वाटी. लाला इधर देख. Hi guys, good morning. We are going to the Sonmarg. So, बर्फ के लिए रेडी रहना. यस गाइस, बर्फ के लिए रेडी. बी रेडी. बर्फ के लिए रेडी. बर्फ में गोला खाएंगे. गोला बना के खाएंगे. ब्रदर, तो आज आप हमें कहाँ लेके जा रहे हो? आज जाएंगे सोनमर्ग. अच्छा. और रास्ते में आएगा सिंधु नदी. हाँ. और सोनमर्ग पहुंच के आएगा 2 स्पॉट घूमने के लिए. हाँ. एक आएगा थाजवास ग्लेशियर, हाँ. जो कि हॉर्स राइड या स्नो बैक जाते हैं. दूसरा आएगा 0 पॉइंट, शायद वो बंद होगा. अगर हो तो देख सकते हैं वहाँ पर जाके पता चलेगा कि 0 पॉइंट खुला है कि नहीं. ओके. और सोनमर्ग की जो ऑन द वे जितनी भी साइड सीन आएंगे वो मैं खुद करूँगा. एक वाटरफॉल आएगा वो भी आपको खुद दिखा दूंगा मैं. ओके, चलेगा. तो आज बहुत मजा आने वाला है गाइस. तो आज बहुत मजा आने वाला है. आज भाई हमें बहुत सारी जगह पे घुमाने वाले हैं और सब हिडन प्लेसेस ना भाई. हाँ जी. तो अभी स्नोफॉल हो सकता है. हाँ, और वो बोल रहे हैं आज. हाँ, तो वो आज बोल रहे हैं कि आज स्नोफॉल हो सकता है, मतलब स्नोफॉल होने के चांसेस है. तो देखते हैं, अभी स्नोफॉल हुआ तो और ही मजा आएगा. फुल बर्फ आहे गाईज. आता जस्ट आम्ही कुठे आपण सोनमर्ग. सॉरी, सोनमर्गला आता जस्ट. हा, सोनमर्गला आम्ही जस्ट पोहोचलोय आता. आणि फुल डोंगर आहेत ना जे, त्याच्यावर फुल बर्फ साठलाय. काय व्ह्यू आहे मी दाखवतो तुम्हाला आता. फक्त हो शेट, गाडी उडते बेकार. फुल धमाल गाईज. असं वाटतं राईड मध्ये बसलोय. पण भाई मजा आहे यार. काय बर्फ आहे यार. हिलवर फुल बर्फ आहे, डोंगरावर फुल बर्फ साठला. मी तुम्हाला दाखवतो. मजा आली गाईज. गाडी पण आमचा रायडर असा चालवतोय जसं का आम्ही राईड मध्ये बसलोय. फुल अप डाऊन फुल धमाल चालू आहे. कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. फुल थंड. हिम्मॅजी का? हात कुठे थंड झालेत. असं वाटतं फ्रीज मधून हात बाहेर काढलेत. फुल थंड. मजा येते यार, मजा येते. असली जन्नत. काश्मीर मतलब असली जन्नत. गाईज, आता थोडा आम्ही थांबलोय, थोडा होल्ड घेतलाय. कारण का आता आम्हाला डायरेक्ट बर्फात जायचं ना, तर थोडा कॅप ग्लोव्ज वगैरे घालायचे, त्यासाठी आम्ही थोडा होल्ड घेतलाय. आणि मग नंतर घालून आम्ही पुढची जर्नी कंटिन्यू करू. डायरेक्ट नाही जाऊ शकत कारण का खूप थंडी आहे गाईज, खूप थंडी आहे. जर तुम्ही येणार असाल ना तर भरपूर सारे जॅकेट्स, गरम कपडे घेऊन या. खूप थंडी आहे, भरपूर थंडी लागते. म्हणून आता आम्ही सगळं आता घालू आणि मग आता वरती जाऊ. तुम्ही बघा माझ्या मागे फुल बर्फ आहे डोंगरावर. आता आम्ही तिथेच जाणार, पण थोडी आता तयारी करू आणि मग पुढे जाऊ. आता टनल मधून आम्ही बाहेर पडतो. तुम्हाला आता तो नजारा दाखवतो जो लोक रील मध्ये बघतात, आणि आता आम्ही ऍक्च्युअल मध्ये तो अनुभवणार आहे. ऍक्च्युअल मध्ये आता फील करणार आहे. गाईस रेडी राहा.
आम्ही एंट्री केली आणि स्नोफॉल चालू झालाय. स्नोफॉल तो पण असं थोडा थोडा पडतोय, पण ठीक आहे ना, स्नोफॉल तर मिळाला. काहीच तुम्हाला दाखवतो मी स्नोफॉल. काहीच एन्जॉय कसा वाटतोय? कसं वाटतं जन्नत मध्ये येऊन तुम्हाला? ऍक्च्युली स्नोफॉल आता एकदम थोडा थोडा हलका हलका म्हणून व्हिडिओ मध्ये दिसत नाही, पण काय माहिती आता देवाची इच्छा असेल तर हा जोरात स्नोफॉल होऊ शकतो जर देवाची इच्छा असेल तर. काहीच मजा करूया ना आपण फुल धमाल. काय यार एक्साइटमेंटच नाहीये. आता मी खाली उतरलोय गाडीमधून, पण अजून तरी एवढं मला थंड वाटत नाही. म्हणजे मला आता फील होत नाही थंडी, पण माझ्या मागे बघू शकता तुम्ही बर्फ आहे, फुल बर्फ आहे, पण मला अजून तरी असं फील नाही होत आहे. बघू आता पुढे जाऊन थंडी लागेल असं ते लोक बोलतायत, की जसं तुम्ही पुढे पुढे जाल ना तसं तुम्हाला थंडी लागेल, थंड वाटेल. तर तुम्ही एक जॅकेट वगैरे कॅरी करा, ग्लोव्ज वगैरे कॅरी करा. पण मला असं वाटतच नाही, मला फील नाही होत आहे. पण ठीक आहे, त्यांनी सांगितलं, इन्स्ट्रक्शन दिले आहेत आम्हाला, तर आपण कॅरी करायलाच पाहिजे, कारण का ते लोक इथले लोकल आहेत, त्यामुळे त्यांचं ऐकायला लागेल. ठीक आहे. पण इथलं जे नजारा आहे ना तो एकदम भारी आहे. म्हणजे असं खरंच म्हणजे असं बोलतात ना की काश्मीर हे म्हणजे काहीतरी वेगळंच आहे, फुल जन्नत आहे. म्हणजे बोलतात ना असं काहीतरी वेगळंच आहे. पूर्ण दुनिया एक तरफ आणि काश्मीर एक तरफ. खरंच खूप मस्त वाटतं इथे येऊन. मी तर फर्स्ट टाइम आलो, माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी आलोय काश्मीरला, त्यामुळे माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे. खूप मला आवडलं इथे येऊन, मजा येते. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. आता आम्ही वरती जातोय. म्हणजे फेज 1 ला पहिले जात होतो, तर ती बाईक असते ना, ती स्नो बाईक, त्याच्याने आम्ही जात होतो. पण ते लोक खूप जास्त बोलतायत रेट, आणि ते फेज 1 पर्यंत घेऊन जाणार. पण फेज 1 खूप जवळ वाटतोय, आणि आता आम्ही हॉर्सनी चाललोय, घोड्यानी. तर ते लोक बोलले आम्ही फेज 2 पर्यंत घेऊन जाणार रिझनेबल रेटमध्ये. तर ठीक आहे, आता बोललो ठीक आहे. पण इथे आल्यावर आम्हाला समजलं की आता आम्हाला शूज घ्यावे लागणार, गमबूट्स. मग आता आम्ही गमबूट्स पहिले घालणार आणि मग घोड्याने पुढे जाणार. गमबूट्स मी घातले, पण काय गमबूट्स माझ्या साईजचे मिळाले नाहीत मला. पण भाई गमबूट्स मध्ये चालायला जमत नाही, काही सवय नाही ना गमबूट्स घालायची. गमबूट्स पण आतून ओले आहेत, फुल ओले आहेत. माझे सॉक्स पूर्ण भिजलेत आतून. का आता इथे बोलतात की गमबूट शिवाय आपण जाऊ शकत नाही वरती, म्हणून मग घ्यायला लागले. नाही तर ते शूज चालत नाही असं ते लोक म्हणतात. ठीक आहे, आता ते लोक बोलतात, ते इथले लोकल आहेत, त्यांना माहिती आहे सगळं. हे आमचे घोडे आहेत. आता हा घोड्यावर आम्ही बसतोय. ऍक्च्युली बसायचं म्हणजे यार, घोड्यावर इथे बसायचं म्हणजे जाम प्रॉब्लेम आहे, कारण का ते वरती असतं ना जरा, त्यामुळे बसायला जमत नाही. आता ट्राय करू, बघू काहीतरी जुगाड करावा लागेल. राईड चालू आली आमची घोड्याची. जाम मजा येते, पण जाम मजा येते. घोडे जरा पण ऐकत नाहीयेत काहीच. ते लोक आहेत ना फुल खतरनाक आहेत, घोडे एकमेकांना ठोकतायत. जाम मजा येते. लाला लाला विजय हात दे का? गाईज, आता जो मी तुम्हाला पॉइंट दाखवला ना व्हिडिओ मध्ये, त्याला बोलतात सुसाईड पॉइंट. ऍक्च्युली त्या सुसाईड पॉइंट नाव का पडलंय माहितीये? आम्हाला आमच्या घोड्यावाल्यांनी सांगितलं की इथे एक कपलनी येऊन सुसाईड केलं होतं, त्यामुळे त्याचं नाव पडलं. त्यापासून त्या पॉइंटचं नाव पडलंय सुसाईड पॉइंट. इसका नाम है पोशपत्री. ये नीचे को ये पोशपत्री बोलते हैं इसको. क्या बोलते हैं इसको? पोशपत्री. पोशपत्री. हाँ. कसं वाटतंय? मजा येते? मजा येते का? हा? थंडी लागते, थंडी. गाईस, बजरंगी भाईजान मूवीचं शूटिंग आहे ना या साईडला झालं होतं. आता आम्ही ज्या घोड्यावर बसलो ना, त्या घोड्यावाल्याने आम्हाला सांगितलं की बजरंगी भाईजानचं शूटिंग इथे झालं होतं, या साईडला. हे बघा, या साईडला झालेलं.
या साईडला मूवीचं शूटिंग झालं होतं आणि सलमान खान सुद्धा घोड्यावर आला होता असं ते लोक म्हणतात. आता माहिती नाही कसा आला होता आणि कसा गेला, पण ते लोक असं म्हणतात की सलमान खान पण शूटिंगसाठी घोड्यावर यायचा आणि घोड्यावर जायचा. गाईज फायनली आम्ही पोचलो फेज 2ला. हा बघा माझ्या मागचा व्ह्यू मस्त आहे, पण आहे थंडी इतकी, पण मला जाणवत नाहीये थंडी, पण थंडी आहे. आणि हा व्ह्यू पण बघा काय छान आहे व्ह्यू पाठी. हळूहळू उतरा, घसरायला होत आहे. काय फायदा नाही गमबूटचा, पण इथे तर बर्फावर घसरायलाच होत आहे. हळूहळू उतरावं लागतंय. 2 वेळा पडलो मी. गाईज बर्फात आलोय आणि मॅगी नाही खाल्ली तर काय फायदा बर्फात येऊन. बर्फात तर मॅगी पाहिजेच. तुम्हाला काय वाटतं? गाईज आता एक म्हणजे आम्ही असंच एक ट्राय केलंय. इथे आम्हाला एक रील बनवणारा भेटला, जे इथे बर्फामध्ये रील बनवतात ना, जे मोस्टली व्हिडिओज पॉप्युलर आहेत आणि व्हायरल आहेत. लोक येऊन इकडे रील्स बनवतात. तसं आम्ही सुद्धा ट्राय केलंय. आता बघू, तो एडिट करतोय. एडिट झाल्यावर आम्हाला कळेल की आमची रील कशी बनली आहे. काहीतरी नवीन ट्राय केलंय. काय बोलते? चांगला रिझल्ट आला पाहिजे. बघूया येणार मग येणारच चांगला रिझल्ट. गाईज आता आम्ही इथून खाली जातोय फेज 2 वरनं आता आम्ही खाली जातोय सोनमर्ग. हा सीधा नीचे. सोनमर्गची जेवढी पण मजा होती ती आम्ही पूर्णपणे एन्जॉय केलेली आहे. आणि आता आम्ही इथून खाली जातोय, घोड्यानेच जातोय, चालत तर जात नाहीये. तर गाईज आता आपण खाली भेटूया. फायनली आम्ही फेज 2 वरनं खाली उतरलो. खाली उतरायचा म्हणजे खूप मोठा टास्क आहे. वर चढायला इझी आहे, पण खाली उतरताना खूप मोठा टास्क आहे. कारण का पूर्ण ती ढलान आहे, आणि ढलानवरून खाली उतरताना घोडे खूप सरकतात. आणि त्यामध्ये आम्हाला आमच्या घोड्यावाल्याने खूप मदत केली. भाई हाय बोलो. किरिस का गाना. घोड्यावाल्याने आम्हाला खूप मदत केली आणि खूप व्यवस्थित पद्धतीने आम्हाला वर घेऊन गेला आणि व्यवस्थित पद्धतीने आम्हाला खाली घेऊन आला. तर गाईज आता आम्ही आमच्या टॅक्सीमध्ये जातोय. गाईज फायनली आम्ही आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलोय. तसं सोनमर्गची जर्नी आज आमची खूप चांगली होती आणि खूप एन्जॉय केला आम्ही आणि खूप थकलोय पण. तर मी हा व्लॉग इथेच एंड करतो आणि उद्या भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.